नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषदेच्या कनिष्ठ अभियंता स्थापत्य या परीक्षेत विचारलेल्या प्रश्नांचे विश्लेषण पाहणार आहोत। प्रश्न पहिला आहे, आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली? तर आर्य महिला समाजाचे संस्थापक आहेत पंडिता रमाबाई या। पंडिता रमाबाई यांनी काशीबाई कानिटकर आणि रमाबाई रानडे यांच्या मदतीने या समाजाची स्थापना केली होती। या समाजाची स्थापना किती साली करण्यात आलेली? तर ती 1 मे 1882 साली करण्यात आली होती आणि याचे ठिकाण होते पुणे या ठिकाणी आर्य महिला समाजाची स्थापना करण्यात आलेली। आता अशा प्रकारच्या प्रश्नांची तयारी आपले जे रेग्युलर व्ह्यूअर्स आहेत त्यांची ऑलरेडी झालेली आहे, कारण अशा प्रकारचे प्रश्न आपण बरेच वेळा पाहिलेले आहेत। आता याचीच थोडी रिव्हिजन बघूया। ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली? तर राजा राममोहन रॉय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केलेली आहे। आर्य समाजाचे संस्थापक कोण आहेत? तर स्वामी दयानंद सरस्वती हे आर्य समाजाचे संस्थापक आहेत। सेवा सदन ही संस्था कोणी स्थापन केली? तर बेहरामजी मलबारी यांनी सेवा सदन ही संस्था स्थापन केलेली आहे। भारत सेवक समाजाचे संस्थापक कोण आहेत? तर गोपाळकृष्ण गोखले यांनी भारत सेवक समाजाची स्थापना 1905 साली केलेली। त्यानंतर हिंदुस्थानी प्रचार सभा याचे संस्थापक कोण आहेत? तर महात्मा गांधी यांनी 1942 साली हिंदुस्थानी प्रचार सभेची स्थापना केलेली। यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया। प्रश्न दुसरा, जिल्हा परिषद सदस्यांचा कार्यकाळ एकूण किती वर्षांचा असतो? तर जिल्हा परिषदेच्या सदस्यांचा कार्यकाळ एकूण 5 वर्षांचा असतो। आता ज्याप्रमाणे जिल्हा परिषदेच्या सदस्यांवर प्रश्न आलेला आहे त्याचप्रमाणे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्या कार्यकाळावर देखील प्रश्न येईल आणि यांचा कार्यकाळ असतो 2.5 वर्षांचा, हे लक्षात ठेवा। पुढचा प्रश्न तुमचा हा असणार आहे की जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष या दोघांचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो? तर तो असतो 2.5 वर्षांचा। त्याचबरोबर पंचायत समितीच्या सदस्यांचा कार्यकाळ किती असतो? तर तो असतो 5 वर्षांचा व पंचायत समितीचे सभापती आणि उपसभापती यांचा कार्यकाळ किती असतो? तर तो देखील असतो 2.5 वर्षाचा। त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा, याच्यावर देखील प्रश्न येऊ शकतो। त्यानंतर प्रश्न तिसरा, भारतात पंचायत राज दिवस कधी साजरा केला जातो? तर पंचायत राज दिवस हा जी 73वी घटनादुरुस्ती करण्यात आली होती 1992 साली, ती ज्या दिवशी लागू झाली म्हणजे 24 एप्रिल 1993 पासून लागू झालेली आणि त्यामुळेच 24 एप्रिल हा जो दिवस आहे तो पंचायत राज दिवस म्हणून साजरा केला जातो। कारण 73वी घटनादुरुस्तीपासून ग्रामीण भागाशी निगडीत ज्या शासन संस्था आहेत त्यांच्यासाठी घटनात्मक तरतुदी करण्यात आल्या होत्या आणि या तरतुदी 24 एप्रिल 1993 पासून लागू झालेल्या, म्हणून 24 एप्रिल हा दिवस भारतात पंचायत राज दिवस म्हणून साजरा केला जातो। त्याचप्रमाणे 74वी घटनादुरुस्ती कायदा 1992 या कायद्याची अंमलबजावणी 1 जून 1993 पासून सुरू झाली होती। त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा। आणि 74वी घटनादुरुस्ती जी आहे ही शहरी शासन संस्था ज्या आहेत, नगरपालिका महानगरपालिका यांच्याशी संबंधित आहे, हे लक्षात ठेवा। त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया। प्रश्न चौथा, भारताच्या राष्ट्रपतींचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो? तर भारताचे जे राष्ट्रपती आहेत त्यांचा कार्यकाळ शपथ घेतल्यापासून पुढे 5 वर्षापर्यंत असतो, हे लक्षात असू द्या। त्याचबरोबर ही जी कार्यकाळाची तरतूद आहे ती भारतीय राज्यघटनेच्या कलम 56 मध्ये देण्यात आलेली आहे। त्यामुळे हे आर्टिकल देखील लक्षात ठेवा, याच्यावर देखील कदाचित प्रश्न येऊ शकतो। त्याचबरोबर राष्ट्रपती हे आपल्या पदाचा राजीनामा कोणाला देतात? तर भारताचे राष्ट्रपती त्यांचा राजीनामा उपराष्ट्रपतींना देतात, हे लक्षात ठेवा। प्रश्न 5वा, महाराष्ट्र राज्यामध्ये क्रोमाइटचे साठे कोठे आढळतात? तर पर्याय दिलेले आहेत ते आपण बघूया। भंडारा, चंद्रपूर, नागपूर, सिंधुदुर्ग। तर या सर्व ठिकाणी महाराष्ट्रात क्रोमाइटचे साठे आपल्याला आढळून येतात। त्याचबरोबर रत्नागिरी या ठिकाणी देखील क्रोमाइटचे साठे महाराष्ट्रामध्ये आढळतात आणि महाराष्ट्रामध्ये क्रोमाइटचे एकूण साठे किती आहेत? तर भारताच्या 10% एवढे साठे महाराष्ट्रात क्रोमाइटचे आहेत, हे देखील लक्षात ठेवा। या आकड्यावर पुढे जाऊन तुम्हाला प्रश्न विचारला जाईल। त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया। प्रश्न 6वा, महाराष्ट्राची जीवनरेखा असे कोणत्या धरणात संबोधले जाते? तर महाराष्ट्राची जीवनरेखा असे कोयना धरणात संबोधले जाते। त्याचबरोबर कोयना धरणाचे जे जलाशय आहे त्या जलाशयाला कोणत्या नावाने ओळखले जाते? तर हे जलाशय शिवसागर या नावाने ओळखले जाते, हे लक्षात ठेवा। याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारला जाईल। त्याचबरोबर तुमचा पुढचा प्रश्न असा असणार आहे की महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून कोणत्या नदीला ओळखले जाते? तर महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून कोयना ही नदी ओळखली जाते आणि कोयना ही कोणत्या नदीची उपनदी आहे? तर कोयना ही कृष्णा या नदीची उपनदी आहे। प्रश्न 7वा, महाराष्ट्रातील
कोणत्या जिल्ह्याचे क्षेत्रफळ सर्वात कमी आहे? तर महाराष्ट्रातील सर्वात कमी क्षेत्रफळ असलेला जिल्हा इथे विचारलेला आहे. तर मुंबई शहर हा जिल्हा क्षेत्रफळाने सर्वात लहान असलेला जिल्हा आहे. आता आपण महाराष्ट्रातील सर्वात कमी क्षेत्रफळ असलेले पहिले 3 जिल्हे बघूया. तर पहिला क्रमांक लागतो मुंबई शहर या जिल्ह्याचा, त्यानंतर मुंबई उपनगर या जिल्ह्याचा क्रमांक लागतो व तिसरा क्रमांक लागतो भंडारा या जिल्ह्याचा. आता आपण महाराष्ट्रातील सर्वात जास्त क्षेत्रफळ असलेल्या जिल्ह्यांचा क्रमांक बघूया. यामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे अहमदनगर हा जिल्हा, त्यानंतर आहे पुणे जिल्हा व त्यानंतर आहे नाशिक जिल्हा. तर हे महाराष्ट्रातील सर्वात जास्त क्षेत्रफळ असलेले पहिले 3 जिल्हे आहेत. याच्यावर देखील पुढच्या परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न विचारला जाईल. प्रश्न 8वा, महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे? तर शेकरू हा जो प्राणी आहे तो महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे. त्याचबरोबर हा शेकरू प्राणी कुठे आढळतो? तर हा पश्चिम घाटात आढळतो. आणि याच्यासाठी फेमस असलेले कोणते अभयारण्य आहे? तर भीमाशंकर हे जे अभयारण्य आहे ते शेकरू या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे, हे लक्षात ठेवा. याच्यावर देखील तुम्हाला प्रश्न विचारला जाईल. आता आपण महाराष्ट्रातील काही महत्त्वाचे सिम्बॉल्स बघूया. महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता आहे? तर हरियाल हा महाराष्ट्राचा राज्य पक्षी आहे. महाराष्ट्राचे राज्य फूल कोणते आहे? तर जारूल हे महाराष्ट्राचे राज्य फूल आहे. याला तामन असे देखील म्हटले जाते. त्यानंतर महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू कोणते आहे? तर ब्लू मॉर्मॉन हे महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू आहे. महाराष्ट्राचा राज्यवृक्ष कोणता आहे? तर आंबा हा महाराष्ट्राचा राज्यवृक्ष आहे. आणि महाराष्ट्र राज्याचा कांदळ वृक्ष कोणता आहे? तर पांढरा चिप्पी हा महाराष्ट्र राज्याचा राज्य कांदळ वृक्ष आहे. तर हे महाराष्ट्रातील काही महत्त्वाचे सिम्बॉल्स आहेत. ज्याप्रमाणे राज्य प्राण्यावर प्रश्न विचारलेला आहे त्याचप्रमाणे इतर सिम्बॉल्सवर देखील प्रश्न विचारला जाईल. प्रश्न 9वा, आशिया खंडातील सर्वात मोठे मातीचे धरण कोणते आहे? तर आशिया खंडातील सर्वात मोठे असलेल्या मातीच्या धरणांपैकी एक आहे जायकवाडी धरण हे. आणि या जायकवाडी धरणाचे जे जलाशय आहे त्याला नाथसागर या नावाने ओळखले जाते. याच्यावर देखील परीक्षेत तुम्हाला प्रश्न विचारला जाईल. त्याचबरोबर हे जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे? तर हे आहे गोदावरी या नदीवर. तर या नदीवर देखील प्रश्न विचारला जातो. त्याचबरोबर हे कोणत्या जिल्ह्यात आहे? तर हे आहे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये. जायकवाडी जे धरण आहे याच्यामध्ये किती TMC पाण्याची क्षमता आहे असा देखील प्रश्न विचारला जाईल. तर याच्यामध्ये 102 TMC पाण्याची क्षमता आहे, हे देखील लक्षात असू द्या. त्यानंतर प्रश्न 10वा, महाराष्ट्र राज्याचे सध्याचे आरोग्यमंत्री कोण आहेत? तर महाराष्ट्राचे सध्याचे आरोग्यमंत्री आहेत तानाजी सावंत हे. आता ज्याप्रमाणे आरोग्यमंत्र्यांवर प्रश्न विचारलेला आहे त्याप्रमाणे इतर मंत्र्यांवर देखील 100% तुम्हाला प्रश्न विचारला जाईल. तर ते आपण बघूया. एकनाथ शिंदे यांच्याकडे कोणते मंत्रिपदे आहेत? तर ते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्याचबरोबर नगर विकास मंत्री देखील आहेत, हे लक्षात ठेवा. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मंत्रिपद आहे. त्याचबरोबर गृहमंत्री, जलसंपदा मंत्री आणि ऊर्जा मंत्री या खात्यांचा कारभार देखील देवेंद्र फडणवीस हेच बघतात. त्यानंतर अजित पवार यांच्याकडे कोणती मंत्रिपदे आहेत? तर ते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. त्याचबरोबर अर्थमंत्री या महत्त्वाच्या खात्याचा देखील कारभार अजित पवार यांच्याकडे आहे. त्यानंतर छगन भुजबळ हे कोणते मंत्रिपद सांभाळतात? तर अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री म्हणून छगन भुजबळ काम करत आहेत. त्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे कोणते मंत्रिपद आहे? तर ते महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री आहेत. त्याचबरोबर पशुसंवर्धन मंत्रालयाचा कारभार देखील त्यांच्याकडेच आहे. त्यानंतर प्रश्न 11वा, महाराष्ट्र राज्याचे रोजगार व उद्योजकता मंत्री कोण आहेत? तर महाराष्ट्र राज्याचे रोजगार व उद्योजकता त्याचबरोबर कौशल्य विकास मंत्री आहेत मंगल प्रभात लोढा आहे. मंगल प्रभात लोढा यांच्याकडे रोजगार व उद्योजकता त्याचबरोबर कौशल्य विकास मंत्रालयाची जबाबदारी आहे. त्यानंतर दिलीप वळसे पाटील यांच्याकडे कोणते मंत्रालय आहे? तर सहकार मंत्रालयाचा कारभार दिलीप वळसे पाटील सांभाळतात. त्यानंतर सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे वन मंत्रालय त्याचबरोबर सांस्कृतिक कार्य मंत्रालयाची जबाबदारी आहे. गिरीश महाजन हे महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री आहेत. तर जिल्हा परिषद भरतीच्या दृष्टीने हे खूप महत्त्वाचे आहे. याच्यावर तुम्हाला 100% प्रश्न विचारला जाईल की ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्रालयाचा कारभार कोणाकडे आहे? तर तो आहे गिरीश महाजन यांच्याकडे. त्यानंतर धनंजय मुंडे हे महाराष्ट्राचे कृषी मंत्री आहेत आणि आदिती तटकरी या महाराष्ट्राच्या महिला व बालविकास मंत्री आहेत. तर यावर देखील प्रश्न येईल की महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास मंत्री कोण आहेत? तर ते आहेत आदिती तटकरे या. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न 12वा, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे म्हणजेच MIDCचे मुख्यालय कोठे आहे? तर MIDCचे मुख्यालय आहे मुंबई या ठिकाणी. त्याचबरोबर या मुख्यालयाला कोणत्या नावाने ओळखले जाते? तर उद्योग सारथी.
उद्योग सारथी या नावाने MIDCचे मुख्यालय ओळखले जाते व ते अंधेरी पूर्व मुंबई या ठिकाणी आहे. आता आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे MIDCची स्थापना कशी करण्यात आली, तर MIDC ॲक्ट 1961 नुसार 1 ऑगस्ट 1962 रोजी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ म्हणजेच MIDCची स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, याच्यावर 100% तुम्हाला प्रश्न विचारला जाईल की स्थापना कधी आहे, 1 ऑगस्ट 1962 रोजी. त्याचबरोबर महाराष्ट्राचे उद्योग मंत्री कोण आहेत असा देखील प्रश्न विचारला जाईल, तर त्याचे उत्तर आहे उदय सामंत. उदय सामंत हे महाराष्ट्राचे उद्योग मंत्री आहेत. प्रश्न 13वा, महाराष्ट्र शासनाचे जलयुक्त शिवार अभियान कोणत्या वर्षी सुरू करण्यात आलेले होते, तर महाराष्ट्र शासनाचे जे जलयुक्त शिवार अभियान आहे ते 5 डिसेंबर 2014 पासून पुढे चालू करण्यात आले होते. आणि याची संकल्पना काय होती, तर पाणी टंचाई मुक्त राज्य निर्माण करणे या संकल्पनेवर आधारित हे अभियान चालू करण्यात आलेले. त्याचबरोबर याचा आणखीन एक उद्देश होता, तो म्हणजे भूजल पातळी वाढवणे. महाराष्ट्र राज्यातील भूजल पातळी वाढवणे या उद्देशाने जलयुक्त शिवार अभियान महाराष्ट्रभर चालू करण्यात आले होते आणि दरवर्षी 5000 गावे पाणी टंचाई मुक्त करणे हे याचे उद्देश होते. प्रश्न 14वा, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टची स्थापना कधी करण्यात आली, म्हणजे JNPT जे बंदर आहे त्या JNPT बंदराची स्थापना कधी करण्यात आली असा प्रश्न आहे. तर याची स्थापना 26 मे 1989 रोजी करण्यात आली होती आणि याच JNPTला न्हावा शेवा बंदर या नावाने देखील ओळखले जाते, हे लक्षात असू द्या. त्यानंतर प्रश्न 15वा, राष्ट्रीय एकात्मता दिवस कधी साजरा केला जातो, तर राष्ट्रीय एकात्मता दिवस हा 19 नोव्हेंबर या दिवशी साजरा केला जातो आणि हा जो दिवस आहे तो भारताच्या 3ऱ्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांची जयंती असते, त्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. त्याचबरोबर आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे राष्ट्रीय एकता दिवस हा कधी साजरा करतात, तर राष्ट्रीय एकता दिवस हा 31 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो आणि या दिवशी सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती असते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न 16वा, उरण गॅस टर्बाईन पॉवर स्टेशन प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे, तर उरण येथील गॅस टर्बाईन पॉवर स्टेशन प्रकल्प हा रायगड या जिल्ह्यामध्ये आहे. आता ज्याप्रमाणे उरण गॅस टर्बाईनवर प्रश्न विचारलेला आहे त्याचप्रमाणे इतर महाराष्ट्रातील महत्त्वाच्या प्रकल्पांवर देखील प्रश्न विचारला जाईल, ते आपण बघूया. दाभोळ पॉवर स्टेशन गॅस प्रकल्प कोठे आहे, तर तो आहे रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये. चोला औष्णिक वीज निर्मिती केंद्र कोठे आहे, तर ते आहे ठाणे जिल्ह्यामध्ये. पारस येथील औष्णिक वीज निर्मिती केंद्र कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, तर ते येते अकोला या जिल्ह्यामध्ये. फेकरी किंवा भुसावळ येथील औष्णिक वीज निर्मिती केंद्र कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, तर ते आहे जळगाव या जिल्ह्यामध्ये. त्याचबरोबर ब्राह्मणवेल येथील पवन ऊर्जा प्रकल्प हा कोणत्या जिल्ह्यांतर्गत येतो, तर हा धुळे या जिल्ह्यामध्ये येतो. तर हे काही महाराष्ट्रातील महत्त्वाचे ऊर्जा प्रकल्प आहेत, याच्यावर परीक्षेच्या दृष्टीने प्रश्न येण्याची खूप जास्त शक्यता आहे. प्रश्न 17वा, याक चुरपी या दुधासाठी GI टॅग कोणत्या राज्याला मिळालेला आहे, तर याक चुरपी हे जे दूध आहे या दुधासाठी GI टॅग मिळालेला आहे अरुणाचल प्रदेश या राज्याला. याचबरोबर आणखीन 2 गोष्टींसाठी GI टॅग अरुणाचल प्रदेशला मिळालेला आहे, ते म्हणजे खामती राईस आणि दुसरा आहे तांगसा टेक्स्टाईल. तर एकूण 3 गोष्टींसाठी ऑक्टोबर महिन्यामध्ये GI टॅग अरुणाचल प्रदेश या राज्याला मिळालेले आहे. आणि सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या 3 महिन्यांचे करंट अफेअरच्या काही घडामोडी आहेत, त्या अतिशय महत्त्वाच्या असलेल्या घडामोडी आपण एका व्हिडिओमध्ये कव्हर केलेल्या आहेत. त्या व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तो बघून घ्या, त्याचा तुम्हाला खूप फायदा होईल. त्यानंतर प्रश्न 18वा, रिलायन्स जिओ मार्ट याचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे, तर रिलायन्स जिओ मार्टचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून पूर्व भारतीय क्रिकेटर महेंद्रसिंग धोनी याची नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रश्न 19वा, क्रिप्टोकरन्सी अडॉप्टेशन रँकिंगनुसार भारताचा क्रमांक कितवा आहे, तर क्रिप्टोकरन्सीच्या अडॉप्टेशननुसार जी काही देशांची रँकिंग बनवलेली आहे त्यामध्ये भारत देशाचा क्रमांक कितवा लागतो, तर भारताचा क्रमांक पहिला लागतो, हे लक्षात असू द्या. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया.
प्रश्न 20वा, दिव्यांग स्पोर्ट ट्रेनिंग सेंटर कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आलेले आहे? तर दिव्यांग स्पोर्ट ट्रेनिंग सेंटर हे ग्वालियर या ठिकाणी स्थापन करण्यात आलेले असून ते मध्य प्रदेश या राज्यामधील ठिकाण आहे. प्रश्न 21वा, ओजस देवतळे हा खेळाडू कोणत्या जिल्ह्यातील आहे? तर ओजस देवतळे हा खेळाडू नागपूर या जिल्ह्यातील आहे. आणि हा जो खेळाडू आहे तो कोणत्या खेळाशी संबंधित आहे असा प्रश्न देखील तुम्हाला विचारला जाईल. तर त्याचे उत्तर आहे तिरंदाजी. तिरंदाजी या खेळातील त्याने मिळवलेल्या उल्लेखनीय यशासाठी याच्यावर हा प्रश्न विचारलेला आहे. तुम्हाला मी पाठीमागील बऱ्याच व्हिडिओपासून सांगत आहे की आशियाई स्पर्धांमध्ये ज्या काही खेळाडूंनी यश मिळवलेले आहे त्या खेळाडूंची नावे आणि ते कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ते लक्षात ठेवा. त्याचबरोबर महाराष्ट्रातील जर कोणत्या खेळाडूने विशेष यश मिळवलेले असेल तर त्याचे नाव, तो कोणत्या जिल्ह्यातील आहे आणि तो कोणत्या खेळासाठी प्रसिद्ध आहे हे देखील तयारी करून ठेवा, कारण याच्यावर 100% तुम्हाला प्रश्न येणार आहेत. आता यानंतर आपण जिल्ह्याच्या संदर्भात जे काही प्रश्न आपल्यापर्यंत आलेले आहेत ते पाहणार आहोत. प्रश्न 22वा आहे, पंचगंगा नदी ही 5 नद्यांनी बनली असून त्यामध्ये खालीलपैकी कोणत्या नदीचा समावेश होत नाही? तर पर्याय आहेत कुंभी, कासारी, तुळशी, भोगावती आणि भीमा. तर पंचगंगा नदी जी आहे ती कोल्हापूरची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाते आणि ही 5 नद्यांनी बनलेली असून आता याच्यामध्ये कोणत्या नदींचा समावेश होतो? तर कुंभी, कासारी, तुळशी, भोगावती आणि 5वी जी नदी आहे ते काल्पनिक किंवा लुप्त नदी असून ती सरस्वती या नावाने ओळखली जाते. आणि अशा 5 नद्यांनी मिळून ही पंचगंगा नदी बनलेली आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 5 भीमा या नदीचा समावेश पंचगंगा नदीमध्ये होत नसून पर्याय क्रमांक 5 भीमा हे याचं अचूक उत्तर आहे. प्रश्न 23वा, कोल्हापूर जिल्ह्यातील रंकाळा तलाव कोणी बांधला आहे? तर कोल्हापूर जिल्ह्यातील जो रंकाळा तलाव आहे तो छत्रपती शाहू महाराज यांनी बांधून घेतलेला आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासंदर्भातील काही प्रश्न आपल्याकडे आलेले आहेत ते बघूया. प्रश्न 24वा, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची संख्या किती आहे? तर छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील ग्रामपंचायतीची संख्या आहे 867 एवढी. आता ही जी संख्या आहे ती तुम्ही एकदा क्रॉस चेक करून घ्या, कारण हा जो डेटा आहे तो मी छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याच्या ऑफिशियल वेबसाईट जी आहे त्याच्यावरून मी घेतलेला आहे. त्याचबरोबर त्याच वेबसाईटमध्ये गावांची संख्या किती दिलेली आहे तर ती आहे 1362 एवढी. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील उपविभाग किती आहेत तर ते आहेत 5 एवढे. आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात एकूण तालुक्यांची संख्या किती आहे तर ती आहे 9 एवढी. त्यामुळे जिल्ह्याच्या संदर्भात कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जात आहेत हे समजण्यास तुम्हाला यावरून मदत होईल. त्यानंतर प्रश्न 25वा, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत? तर छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याचे गार्डियन मिनिस्टर किंवा पालकमंत्री आहेत श्री संदीपान भुमरे हे. त्यामुळे तुम्ही ज्या जिल्ह्यासाठी अर्ज केलेला आहे त्या जिल्ह्याचे पालकमंत्री देखील तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. यानंतर आपण बीड जिल्ह्याच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नांची माहिती घेऊया. प्रश्न 26वा, बीड जिल्ह्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी कोण आहेत? तर तुम्हाला जिल्हाधिकारी, त्याचबरोबर उपजिल्हाधिकारी, अतिरिक्त जिल्हाधिकारी, निवासी जिल्हाधिकारी हे देखील माहीत असणं आवश्यक आहे. तर बीड जिल्ह्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी आहेत डॉक्टर त्रिगुण श्यामराव कुलकर्णी हे. आणि ही देखील माहिती आपण बीड जिल्ह्याच्या ऑफिशियल वेबसाईटवरून घेतलेली आहे. त्यामुळे तुम्ही ज्या जिल्ह्याचा अभ्यास करत आहेत त्या जिल्ह्याच्या ऑफिशियल वेबसाईटला व्हिजिट करा. तेथे बराच फॅक्च्युअल डाटा तुम्हाला अवेलेबल होईल, तो तुम्ही एका पानावर नोट डाऊन करा आणि त्याचीच रिव्हिजन करा. प्रश्न त्यातूनच तुम्हाला आलेले दिसतील. त्याचबरोबर बीड जिल्ह्याची जिल्हाधिकारी म्हणून कोण कार्यरत आहे? तर बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आहेत श्रीमती दीपा मुधोळ मुंडे. श्रीमती दीपा मुधोळ मुंडे या बीड जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी म्हणून कार्य करत आहेत. आता याच्यानंतर प्रश्न 27वा, बीड जिल्ह्यामध्ये एकूण किती तालुके आहेत? तर बीड जिल्ह्यामध्ये एकूण 11 एवढे तालुके आहेत. तर आता याच्यावरून तुम्हाला एक आयडिया आली असेल की कोणत्या प्रकारचे प्रश्न जिल्ह्याच्या संदर्भात विचारले जात आहेत. या व्हिडिओच्या आधी आपण 17 नोव्हेंबरच्या पेपरच्या अनालिसिसच्या संदर्भात जो व्हिडिओ बनवला होता त्याच्यामध्ये आपण एक इम्पॉर्टंट टॉपिक दिले होते की जे डे 1 पासून जिल्हा परिषद त्या टॉपिक्सवर प्रश्न विचारत आहे. आणि ज्यांनी तो व्हिडिओ बघितलेला असेल त्यांच्या ही गोष्ट लक्षात आली असेल की 20 तारखेच्या पेपरमध्ये देखील सेम पॅटर्न फॉलो झालेला आहे. त्यामुळे ज्यांनी तो व्हिडिओ अजून बघितलेला नाही त्यांनी तो व्हिडिओ बघून घ्या. त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, कारण इथून पुढे ज्यांचे पेपर बाकी आहेत त्यांना देखील सेम पॅटर्नचे किंवा सेम प्रकारचेच प्रश्न विचारले जाणार आहेत. त्यामुळे त्याचा तुम्हाला खूप फायदा होईल. त्याचबरोबर याची PDF जर हवी असेल तर ती तुम्हाला टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल. टेलिग्राम चॅनलची लिंक देखील खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. थँक्यू. तुम्हाला परीक्षेसाठी ऑल द बेस्ट.